तुमच्या मुलांच्या हातात मोबाईलऐवजी पुस्तक असावं अशी इच्छा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आता शाळेला सुट्ट्या लागलेल्या आहेत. त्यामुळे मुलांना भरपूर वेळ आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे मुलांना ही 5 पुस्तकं वाचायला देण्याची. ही 5 पुस्तकं फक्त मुलांचं मनोरंजन करणार नाहीत किंवा त्यांना फक्त वाचनाची गोडी लावणार नाहीत, तर त्यांच्यातील जिज्ञासू वृत्तीला चालना देतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनोपयोगी महत्त्वाच्या प्रॅक्टिकल गोष्टी ही पुस्तकं मुलांना सांगतील. तर चला जाणून घेऊया कुठली आहेत ती मस्ट रीड 5 पुस्तकं. पण त्यापूर्वी नमस्कार, मी साधना कसपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते. जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया कुठली आहेत ती 5 सर्वोत्तम मराठी पुस्तके खास मुलांसाठी. नंबर 1, माधुरी पुरंदरे लिखित वाचू आनंदे. मुलांना साहित्याची, वाचनाची गोडी लागावी आणि त्यांच्या अभ्यासक्रमातील विविध विषयांचे त्यांचे आकलन अधिक वाढावे, हा दृष्टिकोन ठेवून या संचाची निर्मिती केली गेलेली आहे. यात 2 वेगवेगळे भाग आहेत. मराठी साहित्यामध्ये जे जे सुंदर आणि वाचलंच पाहिजे असं जे काही आहे, मग ते कवितेच्या स्वरूपात असेल किंवा ललितच्या स्वरूपात असेल, अशा विविध स्वरूपातील साहित्य एकत्रितपणे या 2 संचांमध्ये कंपाईल केलेलं आहे या पुस्तकांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. हे पुस्तक वाचत असताना मुलांची एकाग्रता प्रचंड वाढेल. इतर सगळी पुस्तकं वाचायला वेळ नसेल तर अगदी हे एक पुस्तक जरी तुमच्या मुलांनी वाचलं तर त्यांना मराठी साहित्य कळेल, साहित्याची आवड निर्माण होईल, वाचनाची सवय लागेल आणि त्यांना खूप मजा येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिखाण जे आहे ते इतकं ग्रिपिंग आहे की मुलांची एकाग्रता वाढायला मदत होईल. त्यामुळे मस्ट रीड आहे, मुलांना नक्की वाचायला द्या. दुसरं पुस्तक आहे जेपीज भटकंती टिप्स. जयप्रकाश आणि जयंती प्रधान या दोघांनी मिळून लिहिलेलं हे पुस्तक फक्त लहानांसाठीच नाही तर मोठ्यांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. एखादी सहल किंवा ट्रिप कशी प्लॅन करायची, बॅग कशी भरायची, तिकीट कसं काढायचं, हॉटेलचं बुकिंग कसं करायचं, पैशांचं नियोजन कसं करायचं, अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर अतिशय प्रॅक्टिकल माहितीपर टिप्स आणि मार्गदर्शन या पुस्तकात केलेलं आहे. आता शाळेला लागलेल्या आहेत सुट्ट्या, त्यामुळे मुलांना सगळ्यात पहिलं काय आठवतं तर मामाचं गाव, किंवा मुले सुट्टीमध्ये कुठे जातात तर एखाद्या ट्रिपला, सहलीला जातात. मग अशा वेळी स्वतःची बॅग कशी भरायची इथपासून प्रवासाचा आनंद कसा घ्यायचा इथपर्यंत सगळ्या गोष्टी यात वाचायला मिळतील, अनुभवायला मिळतील आणि प्रवासाचा आनंद घ्यायला मुलांना हेल्पफुल असं हे पुस्तक मस्ट रीड आहे, नक्की वाचायला द्या. तिसरं पुस्तक आहे ग्रेटाची गोष्ट. पुस्तकाचे लेखक आहेत जोसेफ तुस्कानो. खास करून टीनेज ग्रुपमधील म्हणजे शाळकरी मुलांसाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे. निसर्ग संरक्षणाचं महत्त्व समजून घेण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. या पुस्तकात गोष्ट आहे एका सामान्य मुलीच्या जिद्दीची गोष्ट. एक अशी मुलगी जिला खूप कमी वयात लक्षात आलं की जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यावर होणारे विघातक परिणाम कसे असतील आणि त्यामुळे तिने त्याच्या विरुद्ध एल्गार पुकारला आणि सारं जग तिच्या बाजूने उभं राहिलं. तिच्या संघर्षाची कथा या पुस्तकात आहे. अतिशय प्रेरणादायी आहे. तुमच्या मुलांना प्रेरणा द्यायची असेल तर हे आगळं वेगळं पुस्तक त्यांना नक्की वाचायला द्या. अतिशय छान सोप्या शब्दामध्ये आणि सुरेख अशा चित्रांनी सजलेलं हे पुस्तक मस्ट रीड आहे. चौथं पुस्तक आहे साधी यंत्रे. DS इटोकर हे या पुस्तकाचे लेखक आहेत. बऱ्याच लहान मुलांना आणि काही मोठ्या माणसांना सुद्धा सवय असते बघा, अनेक वस्तू उकलून बघायच्या, अनेक यंत्र खोलून बघायचे की त्याच्या आतमध्ये काय पार्ट्स आहेत, ते चालतं कसं. पण खरी गंमत अशी आहे की जर एखाद्याला ते शास्त्रोक्त पद्धतीने ते यंत्र ओपन करून कसं बघायचं आणि कसं बंद करायचं हे माहीत नसेल तर मात्र त्या यंत्रामध्ये बिघाड होतो. हाच बिघाड टाळण्यासाठी त्याविषयी अगदी सखोल माहिती देणारं हे पुस्तक आहे. म्हणजे अगदी आपलं मिक्सर, ग्राइंडर, पक्कड ज्याला आपण सांडशी म्हणतो, अडकित्ता, अशी सगळी घरात उपयोगी पडणारी जी काही यंत्र आहेत, ती नेमकी खोलायची कशी, ती रिपेअर कशी करायची, याची सचित्र, अतिशय सखोल आणि प्रॅक्टिकल माहिती या पुस्तकात दिलेली आहे. हे पुस्तक वाचून तुमच्या मुलाच्या सामान्य ज्ञानामध्ये तर भर पडणारच आहे, पण त्याच सोबत त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होईल. साध्या सोप्या भाषेमध्ये माहिती देणारं हे पुस्तक मस्ट रीड आहे. अगदी मोठ्यांच्या जनरल नॉलेजमध्ये सुद्धा या पुस्तकामुळे बरीच भर पडते. 5वं पुस्तक आहे अवयव बोलू लागतात. लेखक आहेत डॉक्टर यश वेलणकर. हे एक आरोग्याविषयी संवाद साधणारं पुस्तक आहे. 144 पानांच्या या पुस्तकामध्ये
आपल्या शरीरात नेमके कोणते कोणते अवयव असतात, त्यांचं आपल्या शरीरामध्ये काय काम असतं, त्यांची कशी काळजी घ्यायची, हे सगळं यामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. शाळकरी मुलांना हिरव्या भाज्या खाणं जीवावर येतं. तर अशा वेळी आरोग्य, योग्य आहार, योगासने, पोषण तत्व या सगळ्या गोष्टींबद्दल डॉक्टरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने संवाद साधलेला आहे. शाळकरी मुलांना शरीर आणि योग्य आहार याबद्दल चांगल्या सवयी लावणारं, माहितीपर, मार्गदर्शनपर, अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे. नक्की वाचा. मुलांनो, तुम्हाला उन्हाळ्याच्या सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप धमाल करा, खूप मजा करा, पण ही 5 पुस्तकं नक्की वाचा. तर मित्रांनो, ही 5 पुस्तकं जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर त्याची लिंक मी कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. कसं वाटलं हे 5 पुस्तकांचं रिकमेंडेशन? ही 5 पुस्तकं कशी वाटली? व्हिडिओ कसा वाटला? हे सगळं कमेंट करून कळवा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, अशा छान छान व्हिडिओचं रिकमेंडेशन तुमच्यापर्यंत यावं म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.